शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर आपल्या शेतामध्ये पेरायचं जी बी असतं ती सुद्धा शुद्ध लागतं. तर शुद्ध बियापोटीच, कारण ते फळ जे येणार आहे त्याला रसाळ आणि गोमटं येत असतं. तसं महाराजाला याच्यामधून सांगायचं काय, कारण आपल्या पोटी सात्विक मुलगा जन्माला यावा, आपल्या पोटी सज्जन मुलगा जन्माला यावा, असं प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वाटतं. मात्र काय येणार नाही, जर तुम्ही सज्जन असलात, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सात्विक असलात, तरी नक्की तुमच्या पोटाला जो जन्माला येणारा मुलगा आहे तो सज्जन जन्माला येईल, तो सात्विक जन्माला येईल, तो संत जन्माला येईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये सज्जन मुलगा जन्माला येण्यासाठी आपणही सज्जनच होवं लागतं. हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे. रामकृष्ण.